कसे आहात सर्वे? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज आपण थोडंसं कामाला आपल्या टायमातच चालू केलंय. रोज आता मी ह्याच टायमाला निघणार 9, 9:15, 9:30च्या दरम्यान. सो गाईज, आजच्या दिवसाची पहिली ट्रिप आपली संपली आहे आणि सेकंड ट्रिप पण आपण पिक केली आहे. 7 मिनिटं ही दाखवतो पिकअप पॉईंट. तो चाललोय आता पिकअप कस्टमरला पिकअप करायला. जाऊया कस्टमरला पिकअप करून. टर्मिनल 2 ची बुकिंग आहे. कस्टमरला फोन केलं सगळ्यात पहिलं तर मी थोडंसं गडबडीत नाव वाटत होतं आणि टर्मिनल 2 ची बुकिंग होते. मित्रांनो, फेक बुकिंगचं प्रमाण पण वाढलंय. त्याच्यामुळे मी कधी पण ओलामध्ये बुकिंग जर उचलली कुठल्याही ह्याच्यामध्ये ॲप, उबरमध्ये तर चला मेसेजिंग चांगलं आहे त्यामुळे, पण जर मी ॲप्समध्ये बुकिंग उचलतो तर ओला आणि रॅपिडो आणि उबरला कॉन्टॅक्ट पटकन होतो कस्टमरला, आणि रॅपिडोमध्ये तर कस्टमरच कन्फर्म करतात स्वतः आर यू कमिंग. मग त्याच्यात जर यस टाकलं तर कस्टमरला समजून जातं टायमिंग वगैरे. पण ओलामध्ये जर असेल स्पेसिफिकली तर मी कस्टमरला फोन नक्की करतो की बाबा येतोय म्हणून, आणि जर 5 मिनिटाच्या अंतरावर असेल तर मग नाही करत. आणि जर टाइम जवळ लागत असणार किंवा काय असेल तर ह्याच्यामध्ये मला 9 मिनिटं दाखवत होते पण 6 मिनिटच दाखवत आहेत टर्न वगैरे मारून यायला. सो असं काय आहे. सो चला पोहोचूया कस्टमरच्या लोकेशनला, टर्मिनल 2 ला, आणि तिकडनं बघूया कुठली बुकिंग भेटते आपल्याला. चला. सो गाईज, आलोय फायनली आपण आता पनवेलमध्ये. एअरपोर्टवरनं पनवेलची ट्रिप भेटली मित्रांनो आपल्याला. ट्रॅफिक काय लागलं नाही. 1.25 तासाच्या आसपास टाइम गेलाय आपल्याला टोटल. पण शॉर्टकटनी पटापट आलो आपण. थोडंसं ट्रॅफिक होतं मानपूरच्या ब्रिजवर, पण चेंबूरमधनं आलो त्याच्यामुळे ट्रॅफिक वाचलं नाही. वाचलं मित्रांनो. जर कोणी येत असाल मानपूर एअरपोर्ट साईडनं, अंधेरी साईडून मानपूरचं ट्रॅफिक जर अवॉइड करायचं असेल तर चेंबूरच्या फ्रीवे खालून घ्या गाडी, आणि फ्रीवे खालून जसा आपण कुलाब्या फोर्टवरनं येताना जो वाशीकडे रोड जातो तो रोड पकडून ट्रॉम्बेच्या रोडनी सरळ पकडा. वाशीच्या दिशेने या, तुम्हाला ट्रॅफिक अजिबात लागणार नाही. मी पण आता तेच केलं आणि आलो CNG भरायला. CNGला लाईन नाही, 4 लाईन आहे, पण CNG भरून घेतो मित्रांनो. परत नंतर CNGला टाइमपास करायची गरज लागणार नाही, कारण आता इकडनं आपल्याला मुंबईला जाऊन परत रिटर्न येणे इतकं CNG आहे पण कट टू कट होईल. आणि रिटर्न मित्रांनो काय होईल, परत मग संध्याकाळी गर्दी असते त्यामुळे मग टाइम वेस्ट. त्यामुळे लावून घेऊया आणि CNG भरून घ्यायचं. गाईज, फायनली आपण CNG भरून झालाय. आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की या CNG मध्ये गाडी किती चालते. ऑलमोस्ट फुलला थोडंसं कमी इतकं CNG भरलाय मित्रांनो. ट्रिप 0 करतो आपण. B ची जी आहे ना, B ते CNG साठी ठेवतो, आणि हा A ची डेली आहे आपली. आतापर्यंत 123 किलोमीटर गाडी चालली. सो चला बघूया आता इकडनं आपण ट्रिप कुठली पडते सगळ्यात पहिलं तर. आणि थोडंसं पाणी वगैरे पितो, फ्रेश वगैरे झालो. आता इथे 2 मिनिटात ऑन केलंय. खांदा कॉलनीमध्ये जाऊन थांबूया आणि मग तिकडनं चांगली ट्रिप घेऊन निघूया. उबर काय रेटच देत नाहीये, पण तरी पण त्यातल्या त्यात चांगली ट्रिप घेऊन आपण निघूया. बघूया काय होतंय काय नाही, तुम्हाला अपडेट देतो मित्रांनो. 1 मिनिट थांबा. काय वाचतंय नाही? नाही, आता आज जाऊन उभं राहतो की. कधी काढले? आता काढले का? नाही, एअरपोर्टवरनं आलो आता. एअरपोर्टवरून? तुम्ही कुठनं आत्ता काढली का? नाही, मी सकाळीच काढलं. सकाळी मला प्रायव्हेट होतं 10,000 रुपयाचं, हां, आणि तिथून परत मग 1,000 ते 1,000 म्हणजे 25-26 रुपये झाले. चांगलं आहे की. मग सकाळी काढले लवकर. किती वाजता? सकाळी मी 8 वाजता. ते प्रायव्हेट भाडं सोडायला गेलतो ना लवकर. फायनली आपण आलोय आता पनवेलला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केला. आणि मित्रांनो आज मी तोंडाला पाणी पण नाही मारलोय दिवसभर. एकदम अवतार झालाय आपल्या चेहऱ्याचा. तर आता डायरेक्ट घरी जाऊनच फ्रेश व्हायचं आहे. आता चाललोय पनवेल स्टेशनच्या साईडला. तिकडनं एखादी घराकडची बुकिंग किंवा लोकल काय भेटेल ती घेऊन निघायची आहे, कारण मध्ये जर काय वाजली तर चांगलंच आहे. पण पनवेल स्टेशनवरनं आपल्याला घराकडची बुकिंग नक्की वाजेल. आणि मागची खिडकी खुलली आहे वाटतं. सो मित्रांनो 4 राईड कंप्लीट केल्यात. पनवेलमध्ये होतो आपण बरोबर आय थिंक 5 वाजता, आणि आता वाजलेत 9. 6, 7, 8, 9 4 तासात आपली 4 राईड कंप्लीट झाल्यात. पण 5 वाजता आपल्याला राईड नाही भेटली. आपल्याला राईड लेट भेटली का लवकर भेटली काय माहिती. पण पहा, पहिल्या 2 ट्रिपला 1 तास गेला, नंतरच्या 1 ट्रिपला अर्धा-पाऊण तास गेला. आणि 5-10 मिनिटं इकडे तिकडे थांबणं झालं असेल.
मित्रांनो सिग्नल ओपन आहे. सगळ्यात पहिलं तर हा सिग्नल क्रॉस करूया, कारण लागला ना हा सिग्नल हाय बराच वेळ चालेल, आरामशीर पास करतो मी. कधीच घाई गडबड करत नाही हे पास क्रॉस करताना, कारण मित्रांनो काय आहे ना, थोडंसं आपली घाई आपल्याला पण संकटात नेते आणि दुसऱ्याला पण. त्यामुळे कधी घाई करायची नाही आणि मी करत पण नाही. भले 2 मिनटं उभं राहायला लागलं चालेल, आपल्याला काय AC आहे, एसीत बसून राहायचं आहे, दुसरं काय नाही. सो असं काय आहे. आणि आता पोहोचूया स्टेशनला. हा रोड जो सरळ गेलाय, हा सरळ गेलाय आपला सर्कलला, आणि इथं जो ब्रिज आहे तिकडनं खाली घेतलं की आपण पोहोचू आपल्या पनवेल बस स्टँडच्या इथे. तिकडनं आत राईट घेतला की सरळ रेल्वे स्टेशन. आज थोडंसं टार्गेटच्या आसपास पोहोचलो आहे ॲक्च्युली, म्हणजे जवळपासच आहे. मी ॲक्च्युली चुकी केली, CNG भरला नव्हतं पाहिजे. ॲक्च्युली जे कॅल्क्युलेशन केलेलं त्या हिशोबाने मी CNG भरून घेतलं, पण काय ते कॅल्क्युलेशन काम नाही झालं. जर CNG भरली नसती ना तर ते काम हे आलं असतं. माझा एक्सपिरियन्स आहे हा, की जेव्हा जी गोष्ट करायला जाऊ दे, चला जे होईल ते होईल. थोडंसं उलटच होतं जेव्हा जे काय ठरवतो त्याचं, पण ठीक आहे, जे काय होतं चांगलंच होतं, काय वाईट होत नाही. सो चला पोहोचूया आता पनवेल स्टेशनला आणि घराकडची ट्रिप घेऊन जाऊया. आणि आजचा दिवस चांगला गेला आपला, रोजच्या प्रमाणेच. मेहनत तर आपल्याला करायच लागते. मेहनत म्हणजे काय, रोजचं डोकं लावून काम करावं लागतं. कुठे काय ट्रिप भेटते, काय भेटते, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. प्रत्येकाच्या आपल्या कामातल्या सिस्टम असते. जर प्रत्येक काम मित्रांनो, प्रत्येक कामाची एक सिस्टम असते, त्या सिस्टमनुसार जर ते काम केलं ना तर नक्की सक्सेस भेटतो. हे माझा तरी एक्सपिरियन्स आहे. बाकी तुमचा काय एक्सपिरियन्स आहे सांगा. आणि बरेच लोक म्हणतात धंदा नाही, करणाऱ्याला काम असतं, न करणाऱ्याला काहीच नसतं. पण ॲज कम्पेअर टू पहिल्या बघाल तर तुम्ही आता धंदा कमी आहे, म्हणजे कमी नाही आहे, धंदा खूप आहे. पण मार्केटमध्ये गाड्या एवढ्या आहेत त्याच्यामुळे रेट कमी आहे. आयदर तुम्हाला ह्या लाईनमध्ये जर टिकून राहायचं आहे तर तुम्हाला त्या रेटमध्ये धंदा करावा लागेल, नाहीतर दुसरं काहीतरी करा. उगाच रडत बसून काही होणार नाही आयुष्यात. बघा एक गोष्ट सांगतो कोणाला पण, जे कोणी आपला ओला उबरचा बिझनेस करत आहे, बघा आपल्या ही गाडी 7 ते 8 वर्ष व्हॅलिड असते. 8 वर्ष काय करतोय टॅक्सीवाला, नुसतं लेफ्ट राईट टॅक्सीवाले पण टॅक्सीवाले आहेत. आपण आहे ना या विषयी उद्या सर्व्हिस तर बोलू उजेडामध्ये. मी तुम्हाला एक रील टाकतो याच्यावरती, मला काय वाटतं ओला उबरच्या आत्ताच्या सिच्युएशनवरती, त्याच्यावरती. तर ती रील बघा आणि ती नक्की टाकीन मी. सो माझं त्याच्या मागे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवीन पाहिजे या सगळ्या आत्ताच्या सिच्युएशनला. सो चला पोहोचूया आता पनवेल रेल्वे स्टेशनला आणि मग आपल्याकडची बुकिंग किंवा कुठली बुकिंग भेटते इकडनं ते घेऊन निघूया. चला.